हॅलो. हॅलो हॅलो 1 2 3. ओके, तर आपण आता लेक्चर नंबर 5 बघत आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. आणि हे लेक्चर मुद्दाम बोर्डवरती, डिजिटल बोर्डवरती घेत आहे. इतर लेक्चर हे जसे स्क्रीनवर आहेत ज्याच्यावर स्लाइड्स दाखवल्या जातात. मागच्या सगळ्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं इंटेरियर ऑफ अर्थ पर्यंत, पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत. त्यापेक्षा थोडं वेगळं आहे, कारण याच्यामध्ये मला काही ड्रॉइंग्स काढायचे, काही डायग्राम्स काढायच्या ज्यामध्ये प्लेट्स आहेत, त्याची मुवमेंट आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या आता आपण बघणारच आहोत. आजचं जे लेक्चर नंबर 5 आहे हे प्लेट टेक्टॉनिक्सचं लेक्चर आहे, ज्याला मराठीत भूपट्ट विवर्तनिकी असा शब्द आहे, जो की आपण टाळला तरी चालू शकतो. आपल्याला प्लेट टेक्टॉनिक्स इज फाईन. तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स इंग्लिश मध्ये नाही लिहिलं तरी तुम्ही मराठीत प अर्धा त्याला ल असंही करू शकता. आणि लक्षात ठेवताना फक्त असंच लक्षात ठेवा की प्लेट टेक्टॉनिक्स हा शब्दच लक्षात ठेवा, देवनागरीत लिहिला तरी ठीक आहे. तर मग लेक्चरला सुरुवात करूयात. आपलं आतापर्यंत इंटेरियर ऑफ अर्थ सगळं शिकून झालेलं आहे की पृथ्वीच्या आतमध्ये, म्हणजे त्याचं जे क्रस्ट आहे त्या क्रस्टच्या खाली काय सापडतं आणि क्रस्ट वरती कोणते खडक सापडतात याबद्दल आपण चर्चा केलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण क्रस्ट ह्याची मुवमेंट कशी होते आणि त्यामुळे कोणत्या भौगोलिक घटना घडतात याबद्दल चर्चा करणार. म्हणजे हे समजा कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, ठीक आहे. त्याच्या खाली आहे ओशनिक क्रस्ट, त्याच्या खाली आहे ऍस्थेनोस्फियर, ठीक आहे. तर या ऍस्थेनोस्फियर चा वरच्या कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट वरती काय परिणाम होतो याची चर्चा प्लेट टेक्टॉनिक्स या टॉपिक मध्ये केली जाते. आता खूप वर्ष, अनेक वर्ष हा समज होता की पृथ्वी वरचं जे कवच आहे किंवा पृथ्वीचं जे भूपृष्ठ आहे ज्याला आपण म्हणतो ते सरफेस स्टॅग्नंट आहे, ते हलत नाही. ह्या विचारांना छेद देणारा पहिला व्यक्ती म्हणजे अल्फ्रेड वेगनर. वेगनर यांना सांगितलं की पृथ्वी ही स्थिर नाही. पृथ्वी आपल्याला वाटत असली तरी आज आपण जिथे उभे आहोत ती खालची जमीन सुद्धा सरकती आहे, पण त्या सरकण्याचा जो वेग आहे तो इतका कमी आहे की ते आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या खालची जमीन सरकते. आणि पहिल्यांदा भौगोलिक क्षेत्रामध्ये या विशेषतः पृथ्वी आणि पृथ्वीच्या अंतरंग आणि त्याचं क्रस्ट याबद्दलच्या चर्चेत पहिल्यांदा असा काहीतरी विचार आला की पृथ्वीचं कवच हे अस्थिर आहे. आणि हे मांडणारा पहिला व्यक्ती म्हणजे अल्फ्रेड वेगनर. अल्फ्रेड वेगनरनं हे सांगितलं की पृथ्वीच्या वरती जे काही आहे ते त्याची मुवमेंट कुठल्या तरी वेगळ्या फोर्सेसमुळे होते. त्यात त्याने टायडल फोर्सेस सांगितले, पोल फ्लिंग फोर्सेस सांगितले, त्याबद्दल आपण आता चर्चा करणार. अल्फ्रेड वेगनरने जे काही सांगितलं की भूकवच अस्थिर आहे, ह्या त्याच्या म्हणण्याला किंवा ह्या त्याच्या थिअरीला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी असं म्हटलं जातं, ठीक आहे. मग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ही जगात सर्वमान्य नाही. अनेक त्यातल्या चुका बाहेर आल्या. भविष्यात ती म्हणजे आता प्रेझेंट मध्ये बघायला गेलं तर ती थिअरी डिस्कार्ड केलेली आहे. ती थिअरी काही कोणी अभ्यासत नाही. पण तो एक बेंचमार्क आहे. अल्फ्रेड वेगनरचं महत्व इतकं जास्त आहे की ती जी त्यांनी थिअरी मांडली की पृथ्वीचं कवच अस्थिर आहे, हे मांडणारा तो पहिला व्यक्ती आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. आणि त्यावरती प्रश्नही त्या अनुषंगाने येऊ शकतात. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ही जेव्हा यावरती अभ्यास होऊ लागला आणि लोकांनी अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं मान्य केलं की पृथ्वीचं, अल्फ्रेड वेगनरने मांडलेली सगळी थिअरी चुकीची आहे असं नाही, त्यातले काही बेसिक प्रिन्सिपल आहेत, जसं की पृथ्वीचं कवच अस्थिर आहे, हे तर बरोबरच आहे ना. आजही आपल्याला माहिती आहे की अस्थिर आहेच आहे, त्याचे ते हलत असतं इकडून तिकडे. इव्हन पृथ्वीच्या भूपृष्ठाचे तुकडे झालेले असतात, त्याला आपण प्लेट्स असं म्हणतो, आणि त्याला प्लेट टेक्टॉनिक थिअरी म्हणतात. मग प्लेट टेक्टॉनिक थिअरी ही मॉडर्न थिअरी, आज सगळ्यांना मान्य आहे मॉडर्न प्लेट टेक्टॉनिक थिअरी.
पण त्या थिअरीपर्यंत पोहोचण्यासाठी 3 महत्वाचे शास्त्रज्ञ, ज्यामध्ये एडवर्ड सुएस, अल्फ्रेड वेगनर, हॅरी हेस, आर्थर होम्स या 3 ते 4 शास्त्रज्ञांनी काही कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते कॉन्ट्रीब्युशन आपण बघणार आहोत. पहिलं कॉन्ट्रीब्युशन आहे हे अल्फ्रेड वेगनर या माणसाने दिलेलं, ज्याच्या थिअरीचं नाव आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. ही थिअरी आपण बघणार आणि त्यानंतर कोणत्या शास्त्रज्ञाचं काय म्हणणं हे बघणार आणि पुढचा ऑब्वियस भाग प्लेट टेक्टोनिक थिअरी बघणार की त्या थिअरीचं म्हणणं काय आणि त्यामुळे पृथ्वीवर कशा घटना घडतात ह्याचा अभ्यास करणार. हे सगळं डिस्कशन लेक्चर नंबर 5 मध्ये होणार आहे या व्हिडिओमध्ये. ओके, मग सुरू करूयात. पहिले तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मध्ये अल्फ्रेड वेगनर या माणसाने काय मांडणी केली. आता अर्थातच ज्या गोष्टी डिजिटल बोर्डवर आहेत त्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये असणं अपेक्षित आहे. मग तुम्ही या ठिकाणी बंद करू शकता किंवा पॉज करू शकता व्हिडिओ आणि जे लिहिलंय समोर ते लिहून घेऊ शकता. मी फक्त एकदा तोंडी सांगतो की लिहिलं काय समोर. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मध्ये पहिला जो पॉस्ट्युलेशन आहे त्याला पॉस्ट्युलेट्स म्हणतात. त्यांनी जे मांडलेल्या गोष्टी आहेत त्याला पॉस्ट्युलेट्स म्हणतात. आता तुम्हाला हे आय होप की सगळ्यांना दिसत असेल, नसेल तर मी थोडंसं झूम करतो म्हणजे त्या गोष्टी दिसतील. पहिलं तर लिथोस्फिअर जो वरचा भाग आहे ज्याला आपण शिलावरण असं म्हणतो, ते सियाल आणि सायमा अशा 2 लेअर पासून बनलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एक वरची लेअर आहे ती सियालची लेअर आहे, सिलिकॉन आणि अल्युमिनियम. ही लेअर असलेले जे काही जो काही थर आहे तो हलका असल्यामुळे तो सायमाच्या वर तरंगतो. सियालचा थर सायमाच्या वर तरंगतो. सियाल आणि सायमा काय आपण इंटरव्ह्यू ऑफ अर्थ मध्ये बघितलेला आहे. हा जो पहिला एक तर आहे की लिथोस्फिअर जो आहे शिलावरण जे आहे ते सियाल आणि सायमाने बनलेलं आहे. दुसरा पॉइंट त्याने मांडला अल्फ्रेड वेगनरनं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीमध्ये, सियाल सायमावरती तरंगतात. तिसरा पॉइंट त्यांनी मांडला, या तरंगण्यामुळे भूपृष्ठावर भौगोलिक घटना घडतात, पर्वतांची निर्मिती होते, दऱ्या निर्माण होतात, नद्या तुटतात, नद्या तयार होतात इत्यादी. ओके, नद्या तयार होतात म्हणजे त्याची पात्र तयार होतात वगैरे वगैरे. चौथा पॉइंट त्यानं मांडला की ह्या तरंगण्यामुळे लिथोस्फिअरच्या म्हणजे सियालच्या सायमावर तरंगण्यामुळे ज्या काही भौगोलिक घटना घडतात त्यातली एक महत्वाची भौगोलिक घटना साधारणतः 30 कोटी वर्षांपूर्वी घडली. तिचं नाव ब्रेकेज ऑफ पॅन्जिया. पॅन्जिया नावाचा एक मोठा खंड होता, महाखंड होता, त्याचे तुकडे झाले ह्या सियालच्या सायमावर तरंगण्यामुळे. हा पूर्ण पॅन्जिया खंड सियाल पासून बनला होता आणि तो सायमावरती तरंगल्यामुळे त्याचे तुकडे झाले आणि तुकडे झाल्यापासून त्याचे लॉरेन्शिया, गोंडवाना अशा वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन झालं. ठीक आहे, आता हे तुकडे झाले, ठीक आहे, तरंगण्यामुळे तुकडे झाले, पण सायमा तरंगत का होतं? त्याला कोणीतरी धक्का दिला किंवा त्याला कोणीतरी ओढलं असेल ना. मग हे त्याला ओढणारं किंवा धक्का देणारे 2 फोर्सेस होते. एक होता टायडल फोर्स आणि दुसरा पोल फ्लिंग्स फोर्स. ह्या दोन्ही फोर्सेस मध्ये जो काही जो धक्का देण्याचा जो काही प्रकार आहे हा पृथ्वीच्या फिरण्यामुळे, स्वतःभोवती फिरण्यामुळे किंवा इतर कुठल्या बाहेरच्या ग्रॅव्हिटेशनल पूलमुळे या सगळ्या गोष्टी घडल्या असाव्यात असं अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं होतं. ह्या सगळ्या थिअरीला एकत्रितपणे म्हणतात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. डन. मग आता आपण एक एक त्यांनी ज्या अल्फ्रेड वेगनरनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्याचं थोडंसं विश्लेषण करू की तो कुठे बरोबर आहे, कुठे चूक आहे, याबद्दल आपण चर्चा करू. मग आता पहिलं तर त्यांनी काय म्हटलंय ते बघूयात. पहिलं काय मांडणी केली आहे त्यांनी, आणि मी असं जाणार आहे, एक पॉईंट डिस्कस करणार, तो त्यांनी बरोबर सांगितलं का चूक सांगितलं ह्याची आपण शहानिशा करू. पहिला पॉईंट काय मांडला त्यांना, अल्फ्रेड वेगनरनं पहिला पॉइंट मांडला की लिथोस्फिअर हे सियाल आणि सायमा पासून बनलेलं आहे. ठीक आहे, आता क्रस्ट हे तर आपण बघितलंच आहे ना की क्रस्ट मध्ये सियाल आणि सायमा असतच, आणि हे कंपोजिशन सगळ्यात पहिल्यांदा सुचवलं होतं सियाल, सायमा, निफे, फेमा, आठवत आहे इंटरव्ह्यू ऑफ अर्थ मध्ये बघितलं आपण. हे सगळं कंपोजिशन सगळ्यात पहिल्यांदा सुचवलं होतं एडवर्ड
सुएस या शास्त्रज्ञानं, ह्याचं नाव तुमच्याकडे असू द्यात. हे यालाच पुढे अल्फ्रेड वेगनरनी प्रमाण मानलं आणि पुढे त्यांनी डिस्कशन सुरू केलं याच्यावरती. आता दुसरी गोष्ट त्याने काय म्हटली, सियाल हा सायमावरती तरंगतो. हा दुसरा पॉइंट. पहिला पॉइंट सियाल सायमा हे त्यांनी एडवर्ड सुएसचं म्हणणं पुढे नेलं. दुसरं, आणि हे दोन्ही बरोबर आहेत का नाही टेस्ट करू. दुसरं म्हणणं आहे त्याचं की सियाल हे सायमा वर तरंगते. जसजसं संशोधन व्हायला लागलं तसं लक्षात आलं की अल्फ्रेड वेगनरने यात मांडलेल्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. पहिले तर चुकीचं काय, पृथ्वीचं जे काही डिव्हिजन आहे हे तुम्हाला असं करता येत नाही. सियाल आणि सायमा ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट तुम्ही असं एक वेळ करू शकता. उदाहरणार्थ मी आता इथे डायग्राम करतो. हे बघा, हे आहे शिलावरण. ठीक आहे, शिलावरणाची लांबी जी आहे, खोली जी आहे ती साधारणतः 100 किलोमीटरची असते. हे तुम्हाला पाठ आहे. आता ह्याला म्हणू ओशनिक क्रस्ट. ठीक आहे, आणि याच्यावरती एखादा खंड असेल तर याला म्हणू आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट. ठीक आहे, एकच मिनिट. हा, ह्याला म्हणणार कॉन्टिनेंटल क्रस्ट. म्हणजे इथे हा भूखंड आहे आणि या ओशनिक क्रस्ट वरती इथे समुद्र असणार आहे. मग तुम्ही ह्याला याचं विभाजन म्हणजे ओव्हरऑल भूपृष्ठाचं विभाजन कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट असं करू शकता. ह्याला जर तुम्ही सियाल आणि सायमा मध्ये डिवाइड केलं तर एक मोठा प्रॉब्लेम असा होतो. याला तुम्ही म्हटलात आता सियाल आणि ह्याला म्हटलात तुम्ही सायमा. तर दुसरा जो पॉइंट मांडलाय अल्फ्रेड वेगनरनी त्याच्या म्हणण्यानुसार हे सियाल जे आहे ते सायमावरती तरंगत आहे. हे चूक आहे ना. म्हणजे भूखंड समुद्र तळाच्या जे काही जमीन आहे, ओशन क्रस्ट आहे, ह्याच्यावर तरंगत नाही, तर ते त्याच्या खाली अस्तित्वात असणारं जे ऍस्थेनोस्फिअर आहे ह्या ऍस्थेनोस्फिअर वरती हे दोघ जण तरंगतात. याची घनता जास्त आहे पण ह्याचं जे स्वरूप आहे हे सेमी मोल्टन आहे. हे आपण इंटेरियर ऑफ अर्थ मध्ये बघितलंय. सेमी मोल्टन म्हणजे कसं, प्लास्टिक, साधारणतः प्लास्टिक स्वरूपाचं आहे. आणि हे जे पाण्यासारखं, पाणी प्लस स्थायू, द्रव आणि स्थायू याची मिडल स्टेट जे आहे सेमी मोल्टन स्टेट, याच्यावरती हे दोन्ही मिळून तरंगत आहेत. त्यामुळे जे अल्फ्रेड वेगनरनी सांगितलं भूपृष्ठाचं वर्गीकरण तुम्ही सियाल सायमा असं करा, तसं करू नका. त्याचं कॉन्टिनेंटल क्रस्ट, ओशनिक क्रस्ट असं करा, किंवा अख्खाच्या अख्खा एक लिथोस्फिअर पकडा आणि हा लिथोस्फिअर ऍस्थेनोस्फिअर वरती तरंगतो, सियाल सायमावरती तरंगत नाही. हे अख्खाचा अख्खा भाग ऍस्थेनोस्फिअर वरती तरंगतो. त्यामुळे जो मुद्दा अल्फ्रेड वेगनरनी मांडला त्याच्या थिअरीमध्ये हा पहिला आणि दुसरा मुद्दा चूक ठरला. याच्या समोर मी लिहितो चूक. आणि मी ह्यातले सगळे मुद्दे जरी चूक केले ना तरी सुद्धा अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं हे महत्वाचंच राहतं. कारण हा पहिला माणूस आहे ज्यानं सांगितलं पृथ्वीचं कवच हे अस्थिर आहे. त्यामुळे त्याला त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण हा पहिला विचार मांडला हे सुचणंच खूप मोठी गोष्ट आहे. ओके, आणि असं नाही की त्याला सुचलं आणि त्याने काहीतरी लिहिलं असं नाही, त्याला पुरावे सापडले. त्या पुराव्यांचा पण अभ्यास करायचा आहे. हे जसं आपण त्याची थिअरी मांडतोय ना तसे त्याचे पुरावे पण बघणार आहे आपण. आता तिसरा मुद्दा त्यांनी हे मांडला, त्याचं म्हणणं होतं की सियाल सायमापासून बनलाय, सियाल सायमावर तरंगतं, या तरंगण्यामुळे भूपृष्ठावर भौगोलिक घटना घडतात. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा हे सियाल सायमावरती तरंगतं तेव्हा ह्याच्या तरंगण्यामुळे, किंवा आता इथे कॉन्टिनेंट आहे, मी याला अजून एका मोठ्या डायग्राम मध्ये स्पष्ट करतो. हे आहे कॉन्टिनेंट, भूखंड.
आणि त्याच्या खाली आहे ओशन फ्लोर. हे ओशन फ्लोर आहे किंवा ह्याला ओशनिक क्रस्ट म्हणूयात आपण. अल्फ्रेड वेगनरनी सांगितलं हा ईस्टकडे पूर्वेकडे हा घसरत चाललेला आहे, ह्याच्यावर तरंगतोय ना, हा तरंगत असल्यामुळे ह्याचं घर्षण या भागाशी होऊन ओशन फ्लोअरशी होऊन इथे डेब्री जमा होते. हे घासून 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 ही जमीन जी आहे किंवा ओशन फ्लोअर जे आहे ते खरवडलं जातं आणि या खरवडण्यामुळे इथे मोठा पर्वत तयार होतो. लक्षात. आणि हा पर्वत तयार झाला म्हणजेच हीच भौगोलिक घटना आहे. नवीन काहीतरी निर्मिती झाली ती हीच. ही भौगोलिक घटना कशामुळे घडली? हा कॉन्टिनेंटल क्रस्ट ओशनिक क्रस्टवर तरंगल्यामुळे किंवा घासत गेल्यामुळे इथे एक पर्वताची निर्मिती झाली, हीच ती भौगोलिक घटना. असं म्हणणं कोणी मांडलंय? अल्फ्रेड वेगनरनी मांडलंय. ठीक आहे. मग बघा, तरंगण्यामुळे भौगोलिक घटना घडतात. मग जसं की ज्याच्यात माउंटेन बिल्डिंग असेल किंवा दऱ्यांची निर्मिती असेल, हा आता पुढे गेलाय म्हणून पर्वत घडला, मागं उडला असता तर खड्डा पडला असता, मग त्या खड्ड्यामध्ये दरी तयार झाली वगैरे वगैरे. पण ह्या दोनच आपण चूक धरल्यात तर हे ऑब्व्हियसली चूकच धरणार ना आपण. हे 1 2 3 तिन्ही गोष्टी चूक आहेत. मग त्यानं काय म्हटलं, हे असं जसं भौगोलिक घटना घडतात तशीच एक महत्वाची भौगोलिक घटना घडली, ते म्हणजे पॅन्जियाचे विभाजन. साधारणतः 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी अशी दिसायची. मी दाखवतो, आपण हे ऍड करूयात. ही पृथ्वी आहे आणि आज पृथ्वीवरती वेगवेगळे खंड दिसतात. त्या काळी वेगवेगळे खंड नव्हते. पृथ्वीवरती एकच मोठा असा खंड होता ज्याचं नाव होतं पॅन्जिया. ठीक आहे. साधारणतः आपण 30 कोटी वर्षांपूर्वी 30 कोटी वर्षांपूर्वी हा खंड तयार झाला. हे मधली जी जमीन आहे पॅन्जिया, ही पॅन्जिया जमीन, तर हा पॅन्थासाला नावाचा समुद्र, म्हणजे पूर्ण पृथ्वीवर एकच खंड. मागे गेलात तर समुद्र, इकडे गेलात तर समुद्र, बाकीकडे सगळीकडे समुद्र. ओके. मग अल्फ्रेड वेगनरनी सांगितलं की सियाल सायमावरती तरंगल्यामुळे साधारणतः 20 कोटी वर्षांपूर्वी, 30 कोटी वर्षांपूर्वी तर पॅन्जिया तयार झाला, 20 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे 10 कोटी वर्षांनंतर ह्याचं विभाजन होऊ लागलं. आणि विभाजन कसं झालं? तर ह्याला मध्ये भेग पडली. ठीक आहे. आणि पॅन्जियाचे 2 तुकडे झाले. या 2 तुकड्यांना वेगवेगळी नावं देण्यात आली. यातला जो उत्तरेकडचा तुकडा होता त्याला नाव देण्यात आलं लॉरेन्शिया. लॉरेन्शिया. ठीक आहे. आणि जो दक्षिणेकडचा तुकडा होता त्याला नाव देण्यात आलं गोंडवाना. उत्तरेकडचा तुकडा उत्तरेला सरकला आणि दक्षिणेकडचा तुकडा दक्षिणेला सरकला. आणि या दोघांच्या मध्ये एका समुद्राची निर्मिती झाली आणि हा समुद्र म्हणजे 33 समुद्र. हा जो समुद्र इथे तयार झाला याचं नाव टेथिस सी. ह्या 3 गोष्टींची निर्मिती झाली. हे कशामुळे घडतंय? सगळं सियाल सायमाला हे म्हणजे ह्या गोष्टी सुचणंच किती महत्वाची गोष्ट आहे. आणि यामधनच पुन्हा लॉरेन्शियाचे तुकडे होऊन वेगळे खंड तयार झाले, ह्याचे तुकडे होऊन काही वेगळे खंड तयार झाले आणि आज अस्तित्वात असलेलं जग आपल्याला बघायला मिळालं. हे सगळं तुटाफुटी व्हायला सुरुवात कधी? 20 कोटी वर्षांपूर्वी. त्या काळात पृथ्वीवरती डायनासॉर्स राहत होते. ओके. असो, मग हे पॅन्जियाचं ब्रेकेज हे अल्फ्रेड वेगनरची कल्पना आहे. त्यातील एक घटना पॅन्जियाचे विभाजन. आता मी हे मान्य करू शकतो की पॅन्जियाचं विभाजन झालेलं आहे. अल्फ्रेड वेगनरनी कसं झालं हे जरी चुकीचं सांगितलं असेल तरी हे बरोबर आहे की पॅन्जियाचं विभाजन झालेलं आहे. त्यातून या विभाजनातून लॉरेन्शिया, गोंडवाना आणि 33 हे ह्या गोष्टींची निर्मिती झाली हेही मान्य करावं लागेल.
म्हणजे 4 आणि 6 हे योग्य ठरवावं लागेल, परंतु ह्याचं एक्सप्लेनेशन हे असल्यामुळे त्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या धरल्या जातात. पण मी अगेन पुन्हा सांगतो की हे बेंचमार्क काम आहे, इथूनच सुरुवात आहे, हे फाउंडेशन आहे प्लेट टेक्टॉनिक थिअरीचं. ठीक आहे. शेवटचा मुद्दा की मगाशी मी हे जे सांगितलं, हा जो कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे हा ओशनिक क्रस्ट वरती, म्हणजे याला आपण म्हणूया सियाल. सियाल हा सायमावरती का तरंगतो किंवा का घसरतो, का हा इकडे मुवमेंट करतो का, त्याचं रिझन काय? तर याचं रिझन अल्फ्रेड वेगनरनी असं दिलंय, 2 फोर्स आहेत, त्यांच्या एक्झर्शनमुळे किंवा ह्या बलांच्या निर्मितीमुळे पृथ्वीवरती सियाल आणि सायमा किंवा सियाल हे सायमावरती घसरतं. त्यातला जो पहिला फोर्स आहे तो आहे टायडल फोर्स. हा जो टायडल फोर्स आहे हा चंद्रामुळे निर्माण होतो. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरच्या खंडांना खेचतं आणि या खेचण्यामुळे ह्या सियालची हालचाल होते, जे की अतिशय चूक आहे. असं काही होत नाही. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण स्वतःच एवढं आहे की ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाला कॅन्सल आउट करू शकतं. ठीक आहे. त्यामुळे विषय हे मान्य आहे की भरती ओहोटी येते चंद्रामुळे. पृथ्वीवरचं जे पाणी आहे ते खेचून घेणं, ते लूज सोडणं, हे सगळं करण्याची ताकद आहे चंद्रामध्ये. पण एखाद्या जमिनीला हलवायची ताकद चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात नाही, कारण पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हे तर शक्य नाही. दुसरं त्यांना असं सांगितलं, पोल फ्लिंग फोर्स नावाचा एक फोर्स आहे. मग हा फोर्स काय आहे? तर हा फोर्स पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे निर्माण होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स जसा तयार होतो तसाच हा फोर्स पोल फ्लिंग फोर्स तयार होतो. मध्ये असलेली सगळी जमीन ध्रुवांकडे जाते, म्हणजे इथे असलेली उत्तर ध्रुवाकडे जाते, इथे असलेली दक्षिण ध्रुवाकडे जाते. 2 कारण त्यांनी सांगितले, चंद्राचं गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं. यामुळे पृथ्वीवरती सियाल सायमावरती घसरतं. आता दिस इज नॉट ट्रू. त्यांचं जे एक्सप्लेनेशन होतं ते तर काही योग्य नाही, त्यामुळे हे सुद्धा चूक मानण्यात आलं. डन. इथपर्यंत कळलं? ही आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. बरं, त्याचं म्हणणं जर इतकं चुकीचं होतं तर मग त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली कशी? तर त्याचं कारण आहे की त्याने काही पुरावे सांगितले, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचे पुरावे. पहिला पुरावा त्यांनी सांगितला, जिग्सॉ फिट. पृथ्वीवरती जेवढं काही खंड आहेत त्या तुम्ही जर आत्ता लेक्चर चालू असताना लेक्चर पॉज केलं आणि जर ॲटलास ओपन करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वीच्या, एकच मिनिट, हा, ॲटलास ओपन करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वीवरती जेवढे काही देश आहेत, जेवढे काही खंड आहेत, ह्यांचे किनारे एकमेकांमध्ये व्यवस्थित फिट होतात. उदाहरणार्थ आता मी इथे काढूनच दाखवतो. आता समजा हा आफ्रिका असेल, समजा असा आफ्रिका असेल, तर त्याच्यामध्ये फिट होणारा, इथे असा फिट होणारा समजा असा भाग एक साऊथ अमेरिकेचा आहे. हा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये बरोबर फिट होतो. आणि हे जिग्सॉ फिट म्हणतात. जिग्सॉ पझल म्हणजे तुम्हाला हे माहितीये काय? हे असं असतं बघा. हा, ह्याच्यामध्ये फिट होण्यासाठी त्याचा योग्य आकार जर काढला तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. हे पझल असतं ना, याला म्हणतात जिग्सॉ पझल. ह्याच्यामध्ये मी हा एक असा वाला पार्ट फिट करू शकतो, हा याच्यामध्ये बसू शकतो ना, हे फिट होणार बरोबर. याच प्रकारे हे खंड एकमेकांमध्ये फिट होतात आणि एक पॅन्जिया तयार होऊ शकतो, असं साधारणतः त्याचं म्हणणं होतं, जे की अतिशय पटण्यासारखं आहे. तुम्ही आज बघा नकाशा उघडून ॲटलास मध्ये, तुम्हाला त्याचं म्हणणं पटेल.
त्यामुळे हा जो एव्हिडन्स होता हा अगदी बरोबर होता त्यांनी मांडलेला, त्यामुळे ह्याला प्रसिद्धी मिळाली की हा तर बरोबर म्हणतोय. दुसरं, स्ट्रक्चरल फिट. ज्या ठिकाणी हे असं झालेलं आहे की ह्याच्यातनं हा बाहेर आलाय असं दिसतंय, तिथली खडकांची रचना एकसारखी आहे. म्हणजे इथे सापडणारे जे खडक आहेत हे ए ठिकाण म्हणूयात आपण, आणि इथे सापडणारे जे खडक आहेत हे बी ठिकाण म्हणूयात. ते सेम आहेत, एकसारखेच खडक आहेत दोन्ही. इथे सापडणारे जे खडक आहेत, इथे सापडणारे खडक आहेत, सेम आहेत, एकसारखे आहेत. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते मुळात सेम आहे. हेही पटण्यासारखं आहे की अल्फ्रेड म्हणतोय ते बरोबर आहे, त्यामुळे ह्यालाही आपण बरोबर म्हटलं. तिसरा मुद्दा, ग्लेशियल डिपॉझिट. हिमयुगीन काळात अख्ख्या पॅन्जियावरती बर्फ पडला होता, सगळीकडे हिमनद्या होत्या, आणि ह्या पॅन्जियाचं ब्रेकअप झालं आणि हे खंड वेगवेगळ्या ठिकाणी गेले. आज भारत हा विषुववृत्तीय प्रदेशात आहे. विषुववृत्तीय प्रदेशाच्या जवळ आहे, विषुववृत्त भारतावरनं जात नाही, पण विषुववृत्ताच्या जवळ आहे भारत. भारतामध्ये हिम म्हणजे कुठलंही ग्लेशियर असणं, हिमनदी असण्याचं काही कारण नाही. तरी सुद्धा भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हिमनदीचे पुरावे सापडतात. नगर जिल्ह्यामध्ये म्हणतोय मी. मराठवाड्यात तापमान किती जातं तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात, अशा ठिकाणी हिमनदी, हिवाळ्यात पण शक्य नाही हिमनदी जिथे तयार होऊ शकत नाही तिथे सुद्धा हिमनदीने केलेले भूरूपांची निर्मिती झालेली बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये. ह्याचा अर्थ भारत कधी काळी विषुववृत्तापासून लांब होता, आणि त्या काळात भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, हिमनद्या अस्तित्वात होत्या. आज भारत त्या ठिकाणी नाही, म्हणजे भारत कुठून ना कुठून तरी हलून इथे आलेला आहे. त्यामुळे हेही त्याचं म्हणणं योग्य आहे. आणि शेवटचा एव्हिडन्स, जो अतिशय महत्वाचा एव्हिडन्स आहे, ते म्हणजे जीवाश्मे किंवा फॉसिल एव्हिडन्स. पूर्ण पृथ्वीवर पॅन्जिया एकत्र असताना काही स्पीशीज राहत होत्या, त्या काळात अस्तित्वात होत्या. त्या स्पीशीज तुम्हाला सगळीकडे सापडतात. म्हणजे एक 3 स्पीशीजची नावं तुम्हाला लक्षात असलेलं बरं आहे. पहिली स्पीशीज आहे, मी सांगतो, स्पेलिंगच लिहितो मी. ग्लॉसोप्टेरिस, SOPTERIS, ग्लॉसोप्टेरिस. त्यानंतर मेझोसॉरस, मेझोसॉरस, ठीक आहे. त्यानंतर सायनो, CYNOGNATHES, आणि लिस्ट्रॉसॉरस, ठीक आहे. हे 3 रेप्टाइल्स आहेत, आणि ही एक प्लांट स्पीशीज आहे. हे 4 प्लांट जे आहेत, हे 4 प्लांट सगळीकडे तुम्हाला सापडतात. म्हणजे जे पॅन्जिया एकत्र होता आणि त्यानंतर त्याचं विभाजन झालं, तर विभाजन झाल्यानंतर हे 4ही प्लांट तुम्हाला सगळीकडे सापडायला लागले. उदाहरणार्थ, आणि हे एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न विचारलेला नाही, अजून विचारला जाऊ शकतो बरं का. की आता समजा हा एक भाग होता, मग हा एक भाग होता, आणि इथे असा एक भाग होता, ठीक आहे. हे 3ही खंड एकत्र होते, तर या खंडांमध्ये असा एक पट्टा सापडतो जिथे ह्या सगळ्या स्पीशीज सापडायच्या. म्हणजे ह्या 4 स्पीशीज इथे सापडतायत, इथे सापडतायत, इथे सापडतायत. तर इथे ही जमीन एकत्र होती, तर तिथे ते सापडत होते. आज विलग झाल्यानंतर या किनारपट्टीवर ते सापडताय, या किनारपट्टीवर सापडताय, इकडे सापडताय, इकडे सापडताय. थोडक्यात जीवाश्मे जे काही फॉसिल्स होते, ह्या फॉसिलचा सुद्धा
एव्हिडन्स म्हणून वापर अल्फ्रेड वेगनरने केला, जो सुद्धा अतिशय पटण्यासारखा आहे. त्यामुळे हे सुद्धा योग्य आहे. त्यांनी पुरावे इतके योग्य दिले की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीकडे दुर्लक्ष करणं ही इम्पॉसिबल होतं. इथे आपली संपते कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. तुम्हाला लक्षात आलं की अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं काय होतं आणि त्यांनी पुरावे काय दिले. डन. एवढंच आपल्याला महत्वाचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करणं हे मुख्य परीक्षा किंवा अजून अभ्यास करणं ऑप्शनल कडे जाण्यासारखं होईल. म्हणून मग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी बद्दल एवढंच. हे मुद्दा लक्षात आला तर तुम्हाला त्याबद्दलचे प्रश्न जास्त सोडवता येतील. मग आता पुढचा मुद्दा, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी जेव्हा उदयाला आली त्याच्याकडे दुर्लक्ष करणं इम्पॉसिबल झालं, तेव्हा काही भूगोल तज्ञ होते, जिओलॉजिस्ट होते, त्यांनी ह्या गोष्टीकडे थोडं सिरियसली बघायला सुरुवात केली आणि त्यांचं स्वतःचं काही एक म्हणणं मांडलं. त्यामध्ये आर्थर होम्स, हॅरी हेस हे दोन महत्वाचे शास्त्रज्ञ. टायटल दिलेलं आहे पोस्ट कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मांडल्यानंतर जे दोन शास्त्रज्ञ आहेत त्यांचं म्हणणं काय. त्यातला पहिला जो आहे आर्थर होम्स, यानं मांडलं कन्व्हेक्शन करंट नावाची एक गोष्ट असते अस्तित्वात, त्याबद्दल त्यांनी चर्चा केली. हॅरी हेस नावाचा एक माणूस आहे, त्यांनी ओशन फ्लोर स्प्रेडिंग याबद्दल चर्चा केली. या दोघांचं म्हणणं काय होतं ते बघूयात आता. पहिले बघूयात आर्थर होम्स याचं म्हणणं काय होतं. आर्थर होम्स यांनी सांगितलं की पृथ्वीच्या वरचं जे कवच आहे की नाही, हे कवच ना चंद्रामुळे हलतं ना ते पृथ्वीच्या फिरण्यामुळे हलतं. हे कवच हलण्याचं कारण जरा वेगळंच आहे. ठीक आहे, हे पृथ्वीचं कवच आहे. हे कवच हलण्यामागचं कारण आहे पृथ्वीच्या भूगर्भातून मॅन्टलच्याही लोअर मॅन्टल मधून येणारे कन्व्हेक्शनल करंट्स. ठीक आहे, याला म्हणायचं कन्व्हेक्शन करंट्स. पृथ्वीच्या भूगर्भातून वर येणारे जे काही आगीचे लोळ आहेत, किंवा आता बघा हा ऍस्ट्रोनॉस्फिअर वगैरे आहे, हा बऱ्यापैकी सॉलिड भाग आहे मॅन्टलचा. या मॅन्टल मधनं थोडा लिक्विड असलेला भाग किंवा प्लॅस्टिक असलेला भाग असा वर उसळी मारतो, याला धडकतो आणि तो परत खाली जातो. हा धडकतो परत खाली जातो. या वरती धडकण्यामुळे आणि इकडून खाली जाण्यामुळे वरच्या प्रदेशाला भेग पडते आणि हा तुकडा दोन तुकड्यामध्ये त्याचं विभाजन होतं. त्यातला जो डावी बाजूचा तुकडा आहे हा डावीकडे जातो, उजवी बाजूचा तुकडा उजवीकडे जातो. आणि ही थिअरी मांडणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे आर्थर होम्स. ठीक आहे. आर्थर होम्सने सांगितलं वरचा हा भाग जो हलतो हे बरोबर आहे. अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं योग्य आहे की वरती काहीतरी हलतंय त्यामुळे काहीतरी होतंय, पण हे हलतंय कशामुळे, तर ते चंद्रामुळे किंवा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे नाही, तर पृथ्वीच्या आतून येणाऱ्या कन्व्हेक्शनल करंटमुळे होतं. आणि पृथ्वीच्या आत ठिकठिकाणी असे कन्व्हेक्शनल करंट आहेत. हे करंट वरच्या भूकवचाला हलवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपण आर्थर होम्स ह्याच्या थिअरीला कन्व्हेक्शन करंट थिअरी असं म्हटलंय. मग तुम्हाला जोड्या लावाला पूर्व परीक्षेला विचारू शकतात आर्थर होम्स यांना काय म्हणलं, कन्व्हेक्शन करंट थिअरी. डन. आणि ही कधी मांडली आहे, अल्फ्रेड वेगनरने कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मांडल्यानंतर. ऑल गुड. कन्व्हेक्शन थिअरी कळली. या कन्व्हेक्शन थिअरीचा उपयोग आता आपण मॉडर्न प्लेट टेक्टॉनिक थिअरी मध्ये करणार आहोत, तेव्हा आपण अजून चर्चा करू. दुसरा मुद्दा हॅरी हेस यानं मांडला, ओशन फ्लोअर स्प्रेडिंगचा मुद्दा मांडला. त्याने कन्व्हेक्शन करंटची जी थिअरी आहे ही ऍक्सेप्ट केली आणि त्याच्यात अजून थोडं मॉडिफिकेशन केलं. कन्व्हेक्शन करंट थिअरीने काय सांगितलं की ह्या कन्व्हेक्शनमुळे वरचा हालचाल होते. म्हणजे आर्थर होम्सनी पृथ्वीच्या अंतर्गत भागाबद्दल चर्चा केली. हॅरी हेसनी
सरफेस बद्दल चर्चा केली आणि ती काय केली तर बघा, मी ते थोडं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करतो त्याचं. इकडे आहे खंड, ठीक आहे, इथे आहे समुद्र आणि इथे आहे दुसरा खंड, ठीक आहे. हा सगळा खंड आहे. आता हे एक खंड आहे, दोन खंड इथे लिहू मी, C1 C2, कॉन्टिनेंट 1 कॉन्टिनेंट 2, आणि याच्या दोघांच्या मध्ये आहे पाणी. पाणी म्हणजे काय, समुद्र आहे, बरोबर. मग कॉन्टिनेंटल क्रस्ट आपण असं पकडूयात, इथपर्यंत कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, आणि इथपर्यंत कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे असं पकडूयात. आणि हा जो सगळा खालचा बेस आहे हा काय, ओशनिक क्रस्ट, OC असं लिहितो. इकडे लिहितो मी OC. आता ह्याचं म्हणणं असं आहे की खालना जो कन्व्हेक्शन करंट येतोय तो कन्व्हेक्शन करंट या सगळ्या भागाला इकडे ढकलतो आणि या सगळ्या भागाला इकडे ढकलतो. हे दोन्ही खंड एकमेकांपासून लांब जातात आणि लांब जात असताना मध्ये भेग पडते. या भेगेमधनं लावारस बाहेर येतो आणि ओशन फ्लोअरची निर्मिती होते. हा लावारस बाहेर आला, इथे ओशन फ्लोअर तयार झाला. याला आपण आकडा देऊयात 1. काही वर्षांपूर्वी हे दोन्ही अस्तित्वात नव्हते, हे आत्ता तयार झाले ना, हे फाटलंय ना, फाटल्यामुळे लावा बाहेर येऊन तयार झाली. ही जमीन जी आहे ती आधी असणार इथे, इथे 2, इथे 2. त्याच्याही आधी हे अजून जवळ असणार, तेव्हा हे 2 1 काहीच नसणार, तेव्हा 3 वाला भाग इकडच्या 3 वाल्या भागला चिकटून असणार. त्याच्याही आधी 4 वाला भाग 4 वाल्या भागला चिकटून असणार. आज तुम्हाला दिसताना या दोघांमध्ये 4 3 2 1 1 2 3 4 एवढं मोठं अंतर दिसतंय. ते कधी काळी इतकं कमी होतं की हा 4 आणि हा 4 एकमेकांना चिकटलेले होते. आणि हे दोन्ही पर्वत जेव्हा कॉन्टिनेंट दिसतात ते एकदम चिकटून होते एकमेकांना. यांना विलग करण्याचं काम कोणी केलं, खालनं येणाऱ्या कन्व्हेक्शनल करंटनी. खालनं आलेला कन्व्हेक्शनल करंट वरच्या 2 कॉन्टिनेंटला बाजूला सारायला लागला. बाजूला सारत असताना कशाची लांबी वाढली आहे इतक्या वर्षात, कशाची लांबी वाढली, ओशन, समुद्राची लांबी वाढली, कारण समुद्राच्या तळाची लांबी वाढली. आलं लक्षात. याला म्हणतात ओशन फ्लोअर स्प्रेडिंग, ओशन फ्लोअर स्प्रेडिंग थिअरी. आणि ही थिअरी मांडणारा व्यक्ती हॅरी हेस. आलं लक्षात. आता जेव्हा एखादा समुद्राचा तळभाग तो जेव्हा फाटतो तेव्हा त्याच्यातनं काय बाहेर येणार आहे, अर्थातच लावा. आणि लावा बाहेर आला तर तो पसरणार आहे आणि त्याचं रूपांतर नवीन जमिनीमध्ये होणार आहे, कारण लावा थंड होणार. आणि लावा बाहेर येतो तेव्हा तो असा लीक झाल्यासारखा येत नाही, तर तो उफाळून बाहेर येतो आणि त्यामुळे एका छोट्या टेकडीची निर्मिती होते. समुद्राच्या मधोमध पाण्याच्या खाली खोल एक टेकडीची निर्मिती होते. या टेकडीला म्हटलं जातं ओशन रिज. ओशन रिज. मग तुम्ही अटलास ओपन करा आणि अटलास मध्ये बघा, अटलांटिक ओशनच्या मध्ये, अटलांटिक महासागराच्या मध्ये मिड अटलांटिक ओशन रिज तयार झाली. तिथेच हा समुद्र फाटलेला आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका पश्चिम भागात आहेत, युरोप आणि आफ्रिका पूर्व भागात आहेत. पश्चिम आणि पूर्व भागाच्या मध्ये समुद्र आहे, त्या समुद्राचं नाव आहे अटलांटिक ओशन. आणि या अटलांटिक ओशनच्या मधोमध एक भेग पडलेली दिसेल, एक पर्वत शृंखला तयार झाली आहे. त्याला पर्वत पण म्हणू नये, टेकड्यांची शृंखला तयार झाली आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. ही मिड अटलांटिक ओशन रिज आहे. हे ओशन फ्लोअर फाटत चाललंय, अजून वाढत चाललंय. अजून काही लाख वर्षांनी तुम्ही जर भारतावर आलात, पृथ्वीवर परत आलात टाइम मशीन मधनं, तर तुम्हाला लक्षात येईल की उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हे युरोप आफ्रिकेपासून खूप लांब गेले, अतिशय लांब गेलेले. आणि हे कशामुळे होतंय,
ओशन फ्लोअर स्प्रेडिंगमुळे होतं. क्लिअर आहे सगळ्यांना? मग तुम्हाला हे लक्षात आलं का की हॅरी हेसचं म्हणणं काय होतं? आर्थर ओम्स आणि हॅरी हेस या दोघांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम त्यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मधला दूर केला, तो म्हणजे कोणतं बल चंद्राचं नाही, पृथ्वीचं फिरणं नाही, तर खालनं येणारे कन्व्हेक्शन करंट हलवतायत वरच्या कवचाला. आलं लक्षात? आणि मग हे जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर एक फायनल टप्पा तो म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थिअरी. डन. प्लेट टेक्टॉनिक थिअरी मध्ये साधारणतः 5 मुद्दे आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि ही जे काही माहिती तुम्हाला कळते ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे. आता तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की मी जेव्हा भारत शिकवताना हिमालयाच्या निर्मितीबद्दल बोलेन तेव्हा तुम्हाला अगदी सहज सोप्या वाटणार आहेत या गोष्टी. ठीक आहे. मग बघा आता मॉडर्न प्लेट टेक्टॉनिक थिअरी. मॉडर्न हा शब्द दिलाय कारण ह्याच्या आधी 3-4 शास्त्रज्ञांनी 3-4 गोष्टी मांडल्यात. हे आता तुम्हाला कळलं. याला थोडं झूम करतो सो दॅट यू कॅन सी क्लिअरली. पहिला मुद्दा आहे मॉडर्न प्लेट टेक्टॉनिक थिअरीचा की पृथ्वीचा अंतरंग सियाल, सायमा, निफे, फेमा असं तुम्ही विभाजन करू नका. त्याचं विभाजन लिथोस्फिअर, एस्थेनोस्फिअर, मेझोस्फिअर आणि बॅरिस्फिअर असंच झालं पाहिजे. हा पहिला मुद्दा जे की सगळ्यांना मान्य आहे. 100 किलोमीटर वरती लिथोस्फिअर, लिथोस्फिअर संपला की एस्थेनोस्फिअर, मग मेझो, बॅरी किंवा पायरोस्फिअर असं म्हणतात त्याला. पहिलं तर मान्य. दुसरं त्याचं म्हणणं आहे मॉडर्न प्लेट टेक्टॉनिक थिअरीचं म्हणणं आहे आणि खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी एकूण त्यांचं सगळं काम एकत्र करून तयार केलेली थिअरी. दुसरा मुद्दा हा आहे की लिथोस्फिअर हा एक सलग नसून त्याचे तुकडे झालेले. आणि त्याचा बेस्ट एक्झाम्पल देऊ शकतो. तुम्ही अंड जर उकडलेलं अंड हातात घेऊन जर खाली सोडलं आणि जमिनीवर ते पडलं तर आतला भाग मऊ मऊ असणार आहे, तो सेफ आहे. पण वरचं जे कव्हर आहे त्याचे तुकडे तुकडे झाले असतील, त्याला भेगा पडल्या असतील. आणि पृथ्वीची रचना थोडीफार अशीच आहे. ही जर पृथ्वी आहे तर ह्याच्यावरती जे लिथोस्फिअर आहे त्याचे असे तुकडे झालेले. हे एखाद्या उकडलेल्या अंड्याला फोडल्यावर त्याला टवका गेला किंवा त्याला खाली पाडलं की कसं दिसेल? साधारणतः तशी पृथ्वीची रचना आहे. आणि याच्यावरच समुद्र पण आहेत आणि पर्वत पण आहेत, नद्या पण आहेत, सगळे. म्हणजे लिथोस्फिअरचे असे तुकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा सगळ्या तुकड्यांना म्हटलं जातं प्लेट. एका तुकड्याला म्हटलं जातं प्लेट. असे मल्टिपल तुकडे, हे तुकडे एकमेकांना धडकत असतात किंवा एकमेकांपासून लांब जात असतात किंवा एकमेकांना समांतर वाहत असतात. ठीक आहे, लक्षात आलं? मग तिसरा मुद्दा काय आहे? दुसरा तर कळला, लिथोस्फिअर एक सलग नाहीये, त्याचे तुकडे तुकडे आहेत, त्याच्या प्रत्येक तुकड्याला प्लेट असं म्हटलं जातं. तिसरा मुद्दा काय मांडलाय की हे जे प्लेट्स आहेत, हे जे तुकडे आहेत ते एस्थेनोस्फिअर वरती तरंगतात. हे सगळे तुकडे लिथोस्फिअरचे तुकडे आहेत आणि हे तुकडे एस्थेनोस्फिअर वरती तरंगत असतात. इतकं साधं सोपं म्हणणं आहे, जे की मान्य. हे तुकडे कशामुळे तरंगतात? कन्व्हेक्शन करंट्स. अतिशय योग्य. आणि या तुकड्यांच्या हालचालींमुळे भौगोलिक घटना घडतात. सिंपल. सगळं मान्य. सगळ्यांनी सगळं मान्य केलं की याच्यामध्ये काहीच असं अतिशयोक्ती काही वाटत नाही. कारण आर्थर होम्सने ऑलरेडी कन्व्हेक्शन करंट सांगितलंय, हॅरी हेसने त्याला दुजोरा दिलाय. मग प्लेट भौगोलिक घटना प्लेट्सच्या हालचालीमुळे हे पण बरोबर आहे. प्लेट्स तरंगतात हे पण बरोबर आहे. हे विभाजन पण मान्य आहे आणि लिथोस्फिअर एक सलग असतं हेही मान्य. डन. ऑल गुड. हीच आहे प्लेट टेक्टॉनिक थिअरी. इतकी साधी सोपी थिअरी. त्याला मराठीत भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत वगैरे असं काहीतरी म्हणून संस्कृतच्या जवळ जाणारं नाव देऊन अवघड करून ठेवलंय. आणि इंग्रजीवाल्यांनी इंग्रजीत खूप मोठे पॉस्ट्युलेट्स मांडलेत वेगवेगळ्या अवघड भाषेमध्ये, त्यांनी पण अवघड करून ठेवलंय. आपलं काम हेच आहे की ते सोप्या भाषेमध्ये त्याचा मूळ अर्थ न बदलता, त्यातल्या फॅक्ट न विसरता आपल्या परीक्षेसाठी ते किती योग्य आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, जे आपण आता करतो आहोत. ओके.
आता ह्याच्यात काय प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तर तुम्ही लिहून घ्यालच. हा, पण फॅक्च्युअली राज्यसेवा पूर्व परीक्षेला याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याबद्दल थोडी चर्चा करू. आणि तो प्रश्न असा आहे की ह्या जेव्हा प्लेट पृथ्वीवरती फिरतात, हा जो प्लेट आहे, ही प्लेट फिरणार कसे बघा. ही प्लेट एकतर इकडे जाईल, ही प्लेट आहे ती इकडे येईल, किंवा दुसरी पॉसिबिलिटी ही प्लेट इकडे जाईल, ही प्लेट इकडे सरकेल, तिसरी पॉसिबिलिटी ही प्लेट इकडे जाईल, ही प्लेट इकडे सरकेल. म्हणजे तुमचे दोन हात जर पृथ्वीच्या लिथोस्फिअरवरच्या प्लेट्स असतील तर हे हात एकमेकांच्या बाजूला जातील, धडकतील, एकमेकांपासून दूर जातील किंवा एकमेकांना समांतर जातील. ह्यांच्यात कसलीच धडक होणार नाही, ते एकमेकांना घासून पुढे मागे जातील. असे, असे किंवा असे, ह्या तीन पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे मुवमेंट ऑफ द प्लेट्स कॅन बी डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. आणि ते 3 कॅटेगरी अशा आहेत. एकतर ह्या जर एकमेकांकडे जात असतील प्लेट्स तर त्यांच्यामध्ये जी सीमा तयार होईल, हे धडकताना माझ्या बोटांच्या मध्ये जी सीमा आहे या सीमेला म्हणतात कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री. कॉन्व्हर्जंट सीमा. ही प्लेट एकमेकांना धडकली तर माझ्या बोटांच्या इथली जी सीमा आहे ही कॉन्व्हर्जंट प्लेट, कॉन्व्हर्ज होत आहेत ना एकमेकांमध्ये. या उलट याच्यापासून दूर गेले तर त्याला काय म्हणतात डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. एकमेकांपासून डायव्हर्ज होत आहेत ना त्या, डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. आणि तिसरा जो आहे तो ट्रान्सव्हर्स प्लेट बाउंड्री. त्या एकमेकांना अशा घासून जातात, ना धडकतात ना विलग होतात, एकमेकांना घासतात. ठीक आहे. आता मूळ प्रश्न माझा हा आहे, त्यांचं जे कॅरेक्टर आहे, वैशिष्ट्य आहे, कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री आणि डायव्हर्जंट प्लेट बाउंड्रीचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य महत्वाचं आहे की जेव्हा डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री एकमेकांपासून दूर जातात, डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री मध्ये दोन प्लेट एकमेकांपासून दूर जातात तेव्हा नवीन जमिनीची निर्मिती होते. ही जमीन 1 पासून 4 पर्यंत, इकडून 1 पासून 4 पर्यंत पूर्वी अस्तित्वात नव्हती. जर या प्लेट बाजूला झाल्या तरच इथे एक वोल्कॅनो तयार होईल आणि ह्या जमिनीची निर्मिती होईल. म्हणजे जेव्हा दोन प्लेट एकमेकांपासून दूर जातात तेव्हा होतं कन्स्ट्रक्शन. काय होतं? कन्स्ट्रक्शन. कशाचं कन्स्ट्रक्शन? नवीन जमिनीचं कन्स्ट्रक्शन. जेव्हा दोन प्लेट एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा होतं डिस्ट्रक्शन. अस्तित्वात असलेली जमीन नाहीशी होते. त्यामुळे इथे मी लिहिलेलं आहे की कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज ह्या सॉरी इथे उलट लिहिलं बरं का मी, सो सॉरी, एक मिनिट मी इथे खोडतोय, बरं झालं इथे चूक लक्षात आली, चुकीचं लिहिलं असतात तुम्ही. जेव्हा कॉन्व्हर्ज होतात, दोन प्लेट एकमेकांना धडकतात तेव्हा डिस्ट्रक्शन होतं. मग इथे डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री लिहिलं पाहिजे. आणि डायव्हर्ज एकमेकांपासून दूर जातात तेव्हा नवीन जमिनीचं कन्स्ट्रक्शन होतं, त्यामुळे इथे लिहिलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज. आणि बाउंड्री म्हणजे काय? ही जागा, ही जागा काय याला म्हणतात प्लेट बाउंड्री. ओके. मग आता प्लेट बाउंड्री का म्हणतोय मी सारखं, तर इथे बघा आपण भारताचा पृथ्वीवरती तुमचा देश जर इथे अस्तित्वात असेल या भागामध्ये, तर तुमच्या देशात किती प्लेट बाउंड्री चालल्यात बघा, 1 2 3. तुमच्या देशात 100% ज्वालामुखी आहे, 100% भूकंप होणार आहे. तुमचा देश जर ह्या प्लेटवरती अस्तित्वात असेल तर तुम्हाला भ्यायची गरज नाही ना. त्यामुळे आपल्याला बाउंड्रीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. या अंड्याचं जे काही टर्फल आहे त्याच्या ज्या भेगा पडल्या ना, या भेगांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचा देश इथे असेल पृथ्वीवर तर तुम्हाला टेन्शन नाही, काय स्टेबल आहे तुम्ही. तुमचा देश जर इथं असेल तर मग इथल्या ठिकाणी ही प्लेट तुमच्याकडे येते का तुमच्यापासून दूर जाते, त्यानुसार काय घडणारे हे ठरतं तुमच्या देशात. म्हणून याचा अभ्यास महत्वाचा आहे. एखाद्या देशात सारखे भूकंप येत आहेत तर मग तो इथलाच कुठला तरी देश असणार, जपान वगैरे अशा ठिकाणी सापडणार तुम्हाला. आलं लक्षात? क्लिअर आहे आता? ओके. मग प्लेट बाउंड्री मध्ये एक शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे हे तर लक्षात आलं, कॉन्व्हर्जंट, डायव्हर्जंट आणि ट्रान्सव्हर्स. आता शेवटची गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा कॉन्व्हर्ज होतात दोन प्लेट्स
हे तर कळलं, डायव्हर्ज, कॉन्व्हर्ज, ट्रान्सव्हर्स. पण जेव्हा दोन प्लेट कॉन्व्हर्ज होतात, आपण इथे म्हणू कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज, तर ह्या कॉन्व्हर्ज होताना तीन प्रकारे होऊ शकतात. पहिलं कॉन्व्हर्जन्स असा असू शकतो की हा समजा कॉन्टिनेंटचा भाग आहे आणि याला मी म्हणतो कॉन्टिनेंटल क्रस्ट. हा आहे ओशनचा भाग, म्हणतो ओशनिक क्रस्ट. हा, ठीक आहे. मग ओशनिक क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट एकमेकांना धडकणं. कॉन्व्हर्जन मध्ये काय होतं, धडकणारच आहे, पण कोण धडकतंय कुणाला? तर एक ओशनिक क्रस्ट दुसऱ्या ओशनिक क्रस्टला धडकणार. हा एक मुद्दा असू शकतो, हा एक प्रकार असू शकतो. ठीक आहे. दुसरा प्रकार, कॉन्टिनेंटल क्रस्ट ओशनिक क्रस्टला धडकतंय, हा एक असू शकतो. म्हणजे ओ सी. हा, आता हे असं थोडं घ्यावं लागेल मला. हे सगळा कॉन्टिनेंटल क्रस्टचा भाग आहे आणि इकडे छोटस असं ओशनिक क्रस्ट आहे. मग काय, ओ सी एकमेकांना धडकणार. ठीक आहे. कॉन्टिनेंट ओशन एकमेकांना धडकणार, कॉन्टिनेंट ओशन एकमेकांना धडकणार. आणि तिसरा मुद्दा साहजिकच काय असू शकतो, कॉन्टिनेंट एकाला धडकणार. हे कॉन्टिनेंट आहे, हा कॉन्टिनेंटचा भाग आहे, हा छोटासा ओशनचा भाग आहे, हा कॉन्टिनेंटचा भाग आहे, हा छोटा ओशनचा भाग आहे. हा, आणि हे याला धडकतंय, हे याला धडकतंय, आणि याला काय म्हणू, सीसी प्लेट बाउंड्री. अशा तीन प्रकारे प्लेट्स एकमेकांना धडकू शकतात. ओशन एकमेकांना धडकेल, ओशन कॉन्टिनेंट धडकेल, किंवा कॉन्टिनेंट धडकेल. ओके, डन. आता जेव्हा ही धडक होईल तेव्हा काय होईल, दोन प्लेट एकमेकांना धडकल्या तर काय होईल हे बघूयात आपण. तर मी याची डायग्राम इथेच काढतो शेजारी. तेल पाण्यावर तरंगतं का पाणी तेलावर तरंगतं? तर अर्थातच ज्याची घनता कमी ती गोष्ट वर राहते आणि ज्याची घनता जास्त ती गोष्ट खाली राहते. मग आता हा ओशन फ्लोअर आहे, ओशनिक क्रस्ट आहे, ते जर कॉन्टिनेंटल क्रस्टला जाऊन धडकलं तर होईल काय, ओशनिक क्रस्ट ह्याची घनता जास्त आहे, कॉन्टिनेंटल क्रस्ट ह्याची घनता कमी आहे. ठीक आहे. यामुळे हा भाग या भागाच्या खाली जाईल, हा भाग या भागाच्या खाली जाईल. खाली कुठे जाईल, ऍस्थेनोस्फियर मध्ये जाईल. आणि ऍस्थेनोस्फियर मध्ये गेला की तिथे त्याचं ब्रेक होणार आहे, हा भाग तुटणार आहे. का तर खाली गरमी आहे, तापमान खूप जास्त आहे, आणि ह्याचं ब्रेकेज झालं उष्णतेमुळे की ह्याचं रूपांतर लावामध्ये होणार आणि हा लावा वर येण्याचा प्रयत्न करणार आणि इथे पर्वताची निर्मिती होणार. आणि हा पर्वत असेल ज्वालामुखीय पर्वत. लक्षात. मग समुद्रकिनारी जिथे हे खाली घुसताना दिसत आहेत त्याच्या इमिजिएट बाजूला जर एखादा पर्वत असेल तर तिथे ज्वालामुखी सापडण्याची शक्यता आहे, म्हणजे आहे. अँडीज पर्वत याचंच उदाहरण आहे. अँडीज पर्वताच्या साऊथ अमेरिकेमध्ये, अॅटलास मध्ये बघा, साऊथ अमेरिकेमध्ये खंडाच्या पश्चिम भागामध्ये हा अँडीज पर्वत आहे. आणि हा जो ओशन फ्लोअर आहे हा पॅसिफिक ओशन आहे. इथे लिहितो पॅसिफिक ओशन ही पॅसिफिक प्लेट आहे, पॅसिफिक मधली एक प्लेट आहे. ही प्लेट खाली जाते, ही तुटते आणि वरती ज्वालामुखी तयार होतात. हा जो पर्वत आहे हा आहे अँडीज पर्वत.
अशी उदाहरणं खूप ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. हे जेव्हा खाली जातात ना, हीटमुळे त्याचा तुकडा पडतो. तो तुकडा पडला, त्याचा आवाज आणि त्याचे व्हायब्रेशन्स म्हणजेच भूकंप. मॉडर्न प्लेट टेक्टॉनिक थिअरीनी बरोबर सांगितलं की या प्लेट एकमेकांमध्ये इंटरॅक्ट होतात आणि त्यांच्या तुटण्यामुळे, हालचालीमुळे काही भौगोलिक घटना घडतात. त्यातल्याच भौगोलिक घटना पर्वतांची निर्मिती, भूकंपांची निर्मिती, आणि या भूकंप लहरी जर इथे पोहोचल्या पाण्यात तर सुनामीची निर्मिती. आलं लक्षात? मग जसं ही प्लेट खाली गेल्यामुळे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात, तसाच ही प्लेट खाली गेल्यामुळे अजून एक विशिष्ट प्रकारची भौगोलिक रचना तयार होते. त्या भौगोलिक रचनेला म्हणतात गर्ता किंवा ट्रेंच. बघा, ही प्लेट नंबर 1 आहे, ही प्लेट नंबर 2 आहे. ह्या प्लेटची घनता जास्त आहे, या प्लेटची घनता कमी आहे. त्यामुळे ही प्लेट नंबर 2च्या खाली जाणार आहे. खाली गेल्यामुळे याच्या इथे एक खोल असा खड्डा तयार होतोय बघा. ठीक आहे, या खड्ड्याला म्हणतात गर्ता किंवा ट्रेंच. ट्रेंचची निर्मिती यामुळे होते. आणि जगातली सगळ्यात खोल गर्ता मरियाना गर्ता, मरियाना ट्रेंच, ज्याची खोली सुमारे 10 किलोमीटर आहे. म्हणजे अख्खा माउंट एव्हरेस्ट मी उचलला आणि त्या मरियाना गर्तेत टाकला तरीही जागा उरेल, इतकी खोल ही गर्त आहे. आलं लक्षात? मग आपल्याला शेवटचा मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे, जो फॅक्च्युअल आहे, मी काय ते डिस्कस करणार नाहीये, ते म्हणजे मॅप वरती तुम्हाला प्लेट, जेवढे काही पृथ्वीवर प्लेट्स आहेत त्यांची नावं काढायची. हा होमवर्क आहे. आणि मॅप वरतीच तुम्हाला पृथ्वीवर जेवढे काही ट्रेंच आहेत, गर्ता, त्यांची नावं आणि मार्क करायचं. होमवर्क असं लिहिलं. हा फॅक्च्युअल गोष्टी आहेत, हे मी काही डिस्कस करणार. हे बघा, ही प्लेट आहे, ती प्लेट आहे, ती प्लेट आहे, असं तर सांगणार नाही. पण भविष्यात मी हे नक्की सांगेन की जेव्हा आपल्याला भारताबद्दल काही चर्चा करायची तेव्हा एका प्लेटचं नाव येणार आहे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, तेव्हा मी त्याबद्दल चर्चा करेन. ठीक आहे, मग तुम्हाला या 2 गोष्टी मॅप वरती ड्रॉ करायच्या आहेत. ओके, मग तुमचा प्लेट टेक्टॉनिक थिअरी हा टॉपिक संपला. ह्या फोल्डर मध्ये हा जो व्हिडिओ आपण डिस्कस करतोय, हा जसा मी आता बोर्डवरती शिकवला तसाच क्लायमेटोलॉजी मधले आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहणारे ग्रहीय वारे, स्थानिक वारे आणि वातावरणाची रचना, हे 3 टॉपिक मी बोर्डवरच शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला त्याच्यात सतत काही ना काहीतरी ड्रॉइंग्स काढावे लागतात, जे लॅपटॉपवर बसून डिजिटल बोर्डला, ह्याच्यावर डिजिटल पॅड वरती पॉसिबल होत नाही. ठीक आहे, तिथे आपण ज्या फॅक्ट्स आहेत त्या तर मी ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत, आपण बघितलं आता. त्या फॅक्ट्स व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि तुमच्याकडे ती लिस्ट तयार असू द्या, तुमच्याकडे त्या नोट्स तयार असू द्या. आणि मी जो होमवर्क सांगितलाय तो होमवर्क त्याच नोट्स मध्ये ऍड करणं अपेक्षित आहे. ओके, मग जसं आपण प्लेट टेक्टॉनिक हा पार्ट बघितला, तसंच क्लायमेटचे सगळे व्हिडिओज आपण असेच बघणार आहोत. भारत त्यानंतर जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण परत शिफ्ट होणार आहोत आपल्या पीपीटी वाल्या मोडमध्ये. कारण मग तिथे इतकी इन्फॉर्मेशन आहे फॅक्च्युअल, ज्याच्यामध्ये मला काही ड्रॉ करायचं नाहीये. जे काही छोटे मोठे ड्रॉइंग आहेत ते मी डिजिटल पॅडवर करू शकतो. ओके, एक मुद्दा अजून, ह्याच्यानंतर एक भूरूपे नावाचा टॉपिक आहे. हा भूरूपे नावाचा टॉपिक आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत, भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल संपल्यानंतर. कारण तो जो टॉपिक आहे
त्यामध्ये येणारे भूरूप आहेत त्यामध्ये महाराष्ट्र भारतातली पण भूरूप विचारण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे आपण भूरूपे तयार कशी होतात आणि त्याचं कशी रचना आहे इत्यादी इत्यादी गोष्टी हा सगळ्यात शेवटी बघणार. मी तसा त्या फोल्डरमध्ये व्हिडिओ पण टाकेन त्याबद्दल चर्चा करणारा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक थिअरी व्यवस्थित समजली असेल अशी मी अपेक्षा करतो. ओके.